झी 24 तास, एक पाऊल पुढे. वसंत म्हणजे जीवनाचा रंगोत्सव. वसंत म्हणजे तारुण्याचा, यौवनाचा उत्सव. वसंत म्हणजे नवसृजनाचा महोत्सव. वसंत म्हणजे ऋतुचक्राचा एक देखणा आविष्कार. अनादि अनंत असा काळ जेव्हा या सृष्टीवर आपली नाममुद्रा उमटवतो तेव्हा होतो ऋतुपालट. चैत्र आणि वैशाख महिन्यांमध्ये सृष्टीवर उमटलेली असते वसंताची पुष्पमुद्रा. चैत्र म्हणजे तर मधुमास. चैत्रात झाडांना नवी पालवी फुटते. पिंपळ पानांची ही इवली इवली पालवी दिसायला लागली की समजायचं चैत्र आला. चैत्राचं कुसुमाकर असंही वर्णन केलं जातं. पक्ष्यांचा हा विणीचा काळ. पक्षी याच काळात घरटी बांधतात. कोकिळ पक्षाचा आवाज ऐकू आला म्हणजे वसंताची पुरी ओळख पडते. आपल्या मनात ही साथ रुंजी घालत राहते. पण वसंत पूर्ण रूप धारण करतो तो वैशाखात. वसंत म्हणजे रंग, गंध आणि स्वर यांचा एक सुरेख आविष्कार. वसंत ऋतूत सारी सृष्टीच नवचैतन्यानं बहरून येते. ऋतुराज वसंतानं सृष्टीचं रूपच पालटून टाकलेलं असतं. वसंत आपल्याला मोहवतो. आपल्याकडे पाहण्याची नजर मात्र हवी. वसंत ऋतू सगळ्यांच्याच चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो. असा हा वसंत ऋतू. सर्वसामान्य रसिकांप्रमाणेच वनस्पती शास्त्राचे अभ्यासकही या ऋतूचं सौंदर्य न्याहाळण्यात मग्न असतात. या काळात निसर्गामध्ये होत असलेले बदल टिपणं हे वनस्पती शास्त्रज्ञांसमोरचं मोठं आव्हान असतं. अभ्यासकांनाही खुणावत असतं ते वसंताचं सौंदर्य. अभ्यासकांकडून वसंताचं गुणगान ऐकण्यात आपणही रंगून जातो. असं कुठेतरी म्हटलेलं आहे की कुठे तरुवर हा उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण झाले. इकडे आपण बघतोय की सारं वातावरण तापतंय, उन्हाळा येतोय, पण ही फुलं मात्र फुललेली असतात. ह्याच्यामध्ये सृष्टीचं कुठेतरी एक चक्र आहे. जेव्हा सृष्टी अशी फुलत जाते, बहरत जाते, त्याच्यामध्ये दिनमानाचा कुठेतरी एक भाग येतो. जेव्हा दिवसाची लांबी वाढते तेव्हा ही फुलं असतात ती भरतात, कारण त्यांच्यामध्ये एका प्रकारची संप्रेरक येतात. म्हणून हा काळ आहे ही सृष्टी जवळपास एक उत्सव साजरा करते, एक रंगोत्सव साजरा करते. सगळी सृष्टी जणू काय भरून येते. वसंतामध्ये खरं तर बहुतेक वृक्ष बहरतातच, पण काही वृक्ष आपल्या देखणेपणानं आपल्या हृदयाचा ठाव घेतात. हा फुललेला बहावा पहा. एरवी वर्षभर मूकपणे उभा असलेला हा बहावा वसंतात असा चहू अंगानं फुलून येतो.
आरकवद, शंपाक, चतुरंग गुल, व्याधिघात, कृतमाल, सुवर्णक, दीर्घफल, सुवर्णभूषण ही सगळी बहाव्याचीच नावं. त्याला गोल्डन शॉवर, गोल्डन रेनही का म्हणतात हे वेगळं सांगायला नकोच. या सुंदर फुलांचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? या फुलाला मिळालंय महाराष्ट्राचं राज्य पुष्प होण्याचा मान. या झाडाचं नाव आहे तामण. शास्त्रीय भाषेतलं नाव आहे लार्जस्ट्रोमिया फ्लॉस रेजिना. त्याला प्राईड ऑफ इंडिया असंही नाव आहे. क्रेप सारख्या दिसणाऱ्या या पाकळ्यांमुळे त्याला क्रेप फ्लॉवर असंही म्हणतात. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने आढळणारा हा वृक्ष आता शहरात सुद्धा दिसतो. पुढच्या वेळी भेट होईल तेव्हा या महाराष्ट्राच्या राज्य पुष्पाला सलाम करायला विसरू नका. हा आहे रानपांगारा. रानावनात आढळणारा हा वृक्ष वसंतात फुलांनी हा आहे रानपांगारा. रानावनात आढळणारा हा वृक्ष वसंतात फुलांनी ढवरलेला असतो. या फुलांमधला मधुरस चाखण्यासाठी पक्ष्यांनी एकच गर्दी केलेली असते. या झाडासमोर आपला डेरा जमवा. बसल्या जागी तुम्हाला कितीतरी पक्षी दिसतील. पक्ष्यांच्या क्रीडा पाहत तुमचा वेळ कसा जाईल हे लक्षातही येणार नाही. सुरेख शेंद्री रंगाचं फूल असलेलं हे झाड सुंदर दिसतं. कधी जंगलात ट्रेकला गेलात की हमखास हे झाड लक्ष वेधून घेतं. आता शहरांमध्येही हे झाड पाहायला मिळतं. वसंतात वेळ काढून भेट घ्यायलाच हवी असं हे झाड. वसंत ऋतूत वृक्ष का बरं फुलून येतात? या फुलणाऱ्या ऋतूचा आनंद घेतानाच वृक्षांचं जीवशास्त्रही आपण समजावून घ्यायला हवं. वनस्पती शास्त्रज्ञांचं झाडांमध्ये होणाऱ्या बदलांकडे बारीक लक्ष असतं. हवामानात होणारे बदल ते टिपत असतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.